नमस्कार. आजच्या आपल्या गोष्टीमध्ये कृष्ण आणि कर्ण. महाभारताचं युद्ध चालू असतं आणि त्याचा विराम असतो. त्यावेळी अतिशय तीक्ष्ण किंवा विक्षिप्त अशा अवस्थेमध्ये कर्ण बसलेला असतो आणि गहन प्रश्न त्याच्यासमोर असतात. त्यावेळी श्रीकृष्ण देखील तिथेच असतात. कर्ण श्रीकृष्णाला म्हणतो की तू परमेश्वर आहेस, मला चांगलं माहीत आहे. हे सगळं होत असताना माझ्याच वाट्याला हे असं कर्म काय यावं, माझ्याच वाट्याला दुःख काय यावेत. लहानपणापासून मला माझ्या गुरूंनी त्याग केला, माझ्या आईने त्याग केला, इतरांनी त्याग केला, समाजातून त्याग केला. असं काय झालं असेल? त्यावेळी कृष्ण म्हणतात की फक्त तूच या समाजामध्ये किंवा असा नाही आहेस. प्रत्येकाच्या नशिबामध्ये त्या त्या गोष्टी केलेल्या असतात. अगदी माझं उदाहरण घेतलंस तर लहानपणापासून माझ्या देखील आईवडिलांचा मी त्यागामध्ये राहिलो. लहानपणापासून मृत्यू माझ्या मागे होता. मला देखील माझ्या जवळच्यांपासून धोका होता. त्यामुळे आपण जे काही निवडतो किंवा जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्ये आपण आपली कर्म कशी करतो हे महत्त्वाचं असतं. तू जे काही निवडलंस त्यामुळे त्या कर्मामुळे तुला काय होतं तर त्रास होता. आणि आज मी जे निवडलेलं आहे तर ते धर्मासाठी निवडलेलं आहे.